राजवीर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 हे आज आपण पाहणार आहोत। तर माझी सर्वांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की आज आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हे व्हिडिओ दुसऱ्याही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही गरज असेल तर तेही सुद्धा पुढे आणखी दुसऱ्या मुलांपर्यंत पोहोचवतील। ठीक आहे, तर आपण आज प्रॅक्टिस सेट 1.2ला स्टार्ट करणार आहोत। परंतु 1.2ला प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्याला 1.2साठी जे काही पॉईंट्स आहेत, बेसिक महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण थोडेसे डिस्कस करणार आहोत। तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे रे। आता या ठिकाणी मी थोडेसे काही दुसरेही पॉईंट आहेत, परंतु ते आपण बुक्समधून रीड करू शकता, परंतु जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी या ठिकाणी कव्हर करत आहे। तर फर्स्ट पॉईंट आहे रे। रे म्हणजेच काय? किरण। किरणमध्ये या ठिकाणी पॉईंट पी आहे, या ठिकाणी क्यू आहे, म्हणजे हा जो रे आहे हा पीकडून कोणत्या साईडला चाललेला आहे? क्यूकडे चाललेला आहे। आणि हा जो पॉईंट पी आहे या पीला काय म्हणतात? एंड पॉईंट ऑफ द रे, म्हणजे अंत्यबिंदू म्हणतात, म्हणजे हा शेवटचा बिंदू आहे त्याचा रेसाठी। ज्यापासून रे स्टार्ट होतो त्यालाच काय म्हणतात? एंड पॉईंट ऑफ द रे। याचा आपल्याला यूज होणार आहे पुढे प्रॅक्टिस सेटमध्ये एक्झाम्पलमध्ये एंड पॉईंट म्हणतात या ठिकाणाला। ओके, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। म्हणजेच या ठिकाणी यालाच काय म्हणता येईल? रे पी क्यू, म्हणजे पीकडून हा क्यूकडे चालला आहे, ह्याला क्यू पी असं म्हणता येणार नाही, उलट हे घेता येणार नाही। ओके, नेक्स्ट कॉन्ग्रंट सेगमेंट। कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणजेच काय? एकरूप रेषाखंड। त्याच्या नावामध्येच आपल्याला माहीत आहे कॉन्ग्रंट म्हणजेच काय? एकरूप, म्हणजे समान, म्हणजेच इक्वल। म्हणजे या लक्षात काय ठेवायचे? कॉन्ग्रंट सेगमेंट केव्हा होईल? इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स आर इक्वल। जर दोन सेगमेंटची लेंथ ही सारखी असेल, म्हणजे समान असेल, तर त्यांना काय म्हणायचं? कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणायचं। ज्याप्रमाणे इथे पी क्यू दिलेली आहे, पी क्यू 4 आहे, आणि या ठिकाणी ए बी ही किती आहे? 4 आहे, म्हणजे दोघांची लेंथ म्हणजे लांबी कशी आहे? समान आहे, म्हणून ह्यांनाच काय म्हणायचं? लेंथ पी क्यू इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रंट लेंथ ए बी, म्हणजे हे दोन्ही पण कसे आहेत? सेम आहेत। म्हणजेच हे दोघांची लेंथ सारखी आहे, म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला? सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी। ओके, आपल्याला या प्रकारे लिहिता येईल, या प्रकारे सुद्धा लिहिता येईल, म्हणजे ह्या दोन्ही कशा झाल्या? कॉन्ग्रंट। नेक्स्ट पॉईंट, मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट। मिड पॉईंट यालाच आपण काय म्हणतो? मध्यबिंदू। मध्यबिंदू म्हणजे एकदम सेंटरला येणारा, पण कोणाचा आहे तो? रेषाखंडाचा। मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट। या ठिकाणी मी एन ही सेगमेंट काढलेली आहे, पूर्ण आहे, आणि त्या ठिकाणी बरोबर ओ हा सेंटरला पॉईंट आहे। मग ओ हा मध्ये घेतल्यामुळे काय झाले? एम आणि एन ह्या पूर्ण सेगमेंटचे दोन पार्ट झाले, एक पार्ट हा झाला आणि एक पार्ट हा झाला। परंतु ओ हा एकदम सेंटरला असल्यामुळे, एकदम मिड असल्यामुळे, मध्य असल्यामुळे काय झाले? ह्या एम एनचे दोन इक्वल पार्ट तयार झाले, आणि इक्वल पार्ट हे आपण अशा साईनने दाखवले आहेत। म्हणजे याचा अर्थ काय होतो? हे दोन्ही कसे आहेत? सेम आहेत, म्हणजे एम एन आणि ओ एन, म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे। मग एम एन आणि एम ओ म्हणजे हे अंतर, आणि ओ एन ह्या दोघांचं अंतर कसं असणार आहे? सारखंच असणार आहे। ओके, हा मिड पॉईंट्स ऑफ सेगमेंटचा प्रॉपर्टी आहे त्याची। नेक्स्ट, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट। कंपॅरिझन म्हणजे त्यातलं लहान मोठेपणा ठरवणे। ओके, म्हणजे त्याला तुलनासुद्धा म्हणू शकतो आपण। कंपॅरिझन म्हणजेच काय? रेषाखंडाची तुलना। कंपॅरिझन म्हणजेच काय म्हणता येईल मराठीमध्ये आपल्याला? तुलना किंवा लहान मोठेपणा ठरवणे। म्हणजे या ठिकाणी एस टी याची लेंथ पाहिली आणि जे के ह्याची लेंथ पाहिली, तर आपल्याला या ठिकाणी कोण लहान दिसेल? एस टी लहान दिसेल। म्हणजेच आपण काय सांगता येईल या ठिकाणी? सेगमेंट एस टी हा स्मॉल आहे कुणापेक्षा? सेगमेंट जे के। ओके, यालाच काय म्हणायचं? कंपॅरिझन ऑफ द सेगमेंट, म्हणजेच लहान मोठेपणा ठरवणे किंवा त्यांची तुलना करणे, कोण लहान आहे कोण मोठा आहे। अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे पॉईंट होते हे आपण कव्हर केले आहे त्याच्यामध्ये। आता यानंतर आपण पाहणार प्रॅक्टिस सेट 1.2। लेट्स स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 1.2। द फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट द फॉलोइंग टेबल शोज द पॉईंट्स ऑन द नंबर लाईन। हा जो टेबल आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिले आहेत? हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स कशाचे आहेत? नंबर लाईनवरतीचे आहेत, अँड देअर कोऑर्डिनेट्स, आणि ते वरती जे आहे ते पॉईंट ए बी सी डी हे त्याचे काय आहेत? कोऑर्डिनेट आहेत। आपल्याला विचारलं काय? डिसाईड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट्स। हे जे आपल्याला पेअर ऑफ सेगमेंट म्हणजे सेगमेंटच्या जोडी दिलेल्या आहेत रेषाखंडाच्या, हे आपल्याला कॉन्ग्रंट आहेत की नाही हे ठरवा म्हटलेलं आहे। ओके, म्हणजेच एकरूप आहेत की नाही, म्हणजे सेगमेंट डी ई आणि सेगमेंट ए बी ही एकरूप आहे का? एकरूप आहे का म्हणजेच काय? ते इक्वल आहेत का हे पाहिजे आपल्याला। इक्वल असण्यासाठीच कॉन्ग्रंट म्हणजे आपण केव्हा ठरवतो? की आता दोघांची लेंथ कशी असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे। त्यावेळेस आपण काय म्हणतो? ते दोन्ही कसे आहेत? सेम आहेत म्हणतो। तर सुरुवातीला आपल्याला त्यांचे डिस्टन्स माहीत नाहीत डी आणि ईचं, तर आपण सुरुवातीला त्यांची डिस्टन्स किंवा लेंथ फाईंड करू, त्याच्यावरून आपल्याला ठरवता येईल। तर सुरुवातीला आपण सेगमेंट डी ईसाठी घेऊ। सेगमेंट डी ईसाठी, आणि डी ईसाठी घेताना कोऑर्डिनेट्स आपण लिहून घेऊ त्यांचे। कोऑर्डिनेट्स काय मिळणार आहे? तर कोऑर्डिनेट्स ज्याप्रमाणे आपण प्रॅक्टिस सेट 1.1मध्ये क्वेश्चन सॉल्व केला होता फर्स्ट, त्याच प्रकारे सॉल्व करायचा आहे। सेगमेंट कोऑर्डिनेट्स ऑफ डी, डीचा कोऑर्डिनेट काय आहे? -7। नेक्स्ट कोऑर्डिनेट ऑफ ई, ईचा कोऑर्डिनेट काय आहे? ई, दॅट इज
9 या ठिकाणी पाहायचं आहे, ग्रेटरमधून स्मॉलर मायनस करा, मोठ्यातून लहान मायनस करा, म्हणजे 9 हा मोठा आहे दॅन -7 कारण हा पॉझिटिव्ह आहे. मग आपल्याला डिस्टन्स काय मिळेल या ठिकाणी, डिस्टन्स DE हे आपल्याला काढायचं आहे. तर काय मिळणार आहे डिस्टन्स 9 -7 म्हणजेच 9 -7 म्हणजेच काय मिळालेलं आहे डिस्टन्स DE हे काय मिळालेलं आहे 9 + 7 दॅट इज 16. नंतर ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू आपण. ओके, हे झालं सेगमेंट DE साठी. नंतर सेगमेंट सेकंडसाठी पाहू, सेगमेंट AB साठी. म्हणजे सुरुवातीला काय लिहून घेणार त्याचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच निर्देशक, कोऑर्डिनेट्स ऑफ एचा काय आहे कोऑर्डिनेट ऑफ ए दॅट इज -3 अँड बीसाठी कोऑर्डिनेट काय आहे 5 आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो मोठा आहे तो अगोदर घ्यायचा आहे, मोठ्यामधून लहान मायनस करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी 5 हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे मोठा असेल, म्हणजेच आपण डिस्टन्स AB काढताना काय करणार आहे, जो मोठा आहे त्यातून मायनस करणार आहोत लहानवाला, म्हणजे -3 दॅट इज 8. म्हणजेच डिस्टन्स AB हे काय मिळालं आहे आपल्याला 8 मिळालेलं आहे फ्रॉम इक्वेशन नंबर सेकंड. ह्याला आपण सेकंड नंबर देऊ. म्हणजे फ्रॉम 1 and 2 आपल्याला 1 and 2 वरून काय सांगता येईल, फ्रॉम 1 and 2 DE 16 आहे आणि AB 8 आहे, म्हणजे दोन्ही सेम नाहीत, इक्वल नाहीत. म्हणजेच ह्याचा अर्थ हे सेगमेंट DE अँड सेगमेंट AB हे कॉन्ग्रंट नाहीत. म्हणजेच आपलं सेंटेन्स काय येते, देअरफॉर सेगमेंट DE अँड सेगमेंट AB आर नॉट कॉन्ग्रंट म्हणजेच ह्या काय नाहीत एकरूप नाहीत, हे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. त्याचप्रमाणे सेकंड एक्झाम्पल आपल्याला याच पद्धतीने सॉल्व करायचे. सुरुवातीला आपण सेगमेंट BC घेऊया. या ठिकाणी सेगमेंट BC, तर BCसाठीचे कोऑर्डिनेट लिहू, B आणि C साठीचे कोऑर्डिनेट्स ऑफ B इज इक्वल टू, Bसाठी कोऑर्डिनेट 5 आणि Cसाठी कोऑर्डिनेट 2. मग या ठिकाणी बिगर कोण आहे 5 हा मोठा आहे 2पेक्षा, म्हणजेच आपल्याला डिस्टन्स BC अगोदर काढावं लागेल. म्हणजेच काय करणार 5 - 2 दॅट इज 3. म्हणजेच डिस्टन्स BC हे किती मिळालेलं आहे 3. ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ. यानंतर सेकंड काढू, सेगमेंट BC. सेगमेंट BC झालं, नंतर काय घेऊ सेगमेंट AD. म्हणजेच या ठिकाणी काय करणार कोऑर्डिनेट सुरुवातीला घ्यावं लागतील. कोऑर्डिनेट्स ऑफ सुरुवातीला एसाठी कोऑर्डिनेट काय आहे A या ठिकाणी आहे -3. Dसाठी कोऑर्डिनेट काय आहे -7. आता या ठिकाणी पाहायचं आहे लहान कोणता आहे आणि मोठा कोणता आहे. -3 अगोदर असणार आहे, नंतर -7. म्हणजेच या ठिकाणी बिगर कोण असेल -3 बिगर दॅन -7. म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स AD काढताना आपण जो बिगर आहे त्यातून मायनस करणार आहोत लहानवाला. -3 आहे तसेच -+7 एक प्लस आहे एक मायनस आहे, मोठ्यातून लहान मायनस करा. 7 - 3 दॅट इज 4. इक्वेशन नंबर सेकंड फ्रॉम 1 and 2 म्हणजेच हे डिस्टन्स AD हे काय आलेलं आहे 4. म्हणजेच काय म्हणता येईल फ्रॉम 1 and 2. ह्या इक्वेशन 1 आणि 2कडे जर पाहिलं तर या ठिकाणी BCची व्हॅल्यू आहे 3 आणि ADची आहे 4. म्हणजे आपल्याला कॉन्ग्रंट होण्यासाठी दोघांची व्हॅल्यू काय पाहिजे सेम पाहिजे, परंतु या ठिकाणी डिफरंट आलेले आहे. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल फ्रॉम 1 and 2 सेगमेंट BC and सेगमेंट AD आर नॉट कॉन्ग्रंट. मराठीमध्ये ह्याला काय घेणार रेख BC आणि रेख AD या काय नाही एकरूप नाही. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. यानंतर पाहून आपण एक्झाम्पल नंबर 3. नाव सेगमेंट BE अँड सेगमेंट AD. नेक्स्ट फर्स्ट ऑफ ऑल टेक सेगमेंट BE. ओके, म्हणजे आपण सुरुवातीला काय करणार सेगमेंट कोऑर्डिनेट्स लिहावं लागतील आपल्याला. कोऑर्डिनेट्स ऑफ बीचा कोऑर्डिनेट काय आहे 5 अँड ईसाठी कोऑर्डिनेट काय आहे 9. ओके, म्हणजेच काय घेता येईल आपल्याला डिस्टन्स किंवा लेंथ म्हटलं तरी चालेल. डिस्टन्स BE या ठिकाणी आपल्याला अगोदर पाहावं लागेल की ग्रेटर कोणता आहे आणि स्मॉलर कोणता आहे. तो 9 हा ग्रेटर आहे ओके दॅन 5. म्हणजेच डिस्टन्स BE कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय करावं लागेल बिगर मायनस स्मॉलर. बिगर किती आहे 9 - 5 दॅट इज 4. म्हणजेच डिस्टन्स BE हे आपल्याला काय मिळालेलं आहे 4. इक्वेशन नंबर फर्स्ट. नाव सेकंड सेगमेंट AD साठी आपल्याला सेम कोऑर्डिनेट्स लिहावं लागतील. सुरुवातीला कोऑर्डिनेट्स ऑफ A इज इक्वल टू वेर इज
a, that is -3. Then d, value of d, coordinate of d, that is -7. Okay, which coordinate is greater, -3 or -7? Okay, -3 is earlier than the -7, म्हणजे हा -3 हा काय आहे, अगोदर आहे, बिफोर आहे दॅन -7, म्हणजे -3 हा ग्रेटर असेल. म्हणजेच डिस्टन्स AD कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय करावं लागेल, ग्रेटर मायनस स्मॉलर, दॅट इज -3 + 7. म्हणजेच काय, एक बिगर आहे, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. बिगर पॉझिटिव्हमधून निगेटिव्ह मायनस करा, म्हणजेच बिगरमधून स्मॉलर मायनस करा, म्हणजेच 4, आणि बिगर साईन म्हणजेच +4. देअरफॉर डिस्टन्स AD इज इक्वल टू 4. डिस्टन्स AD हे काय मिळालेलं आहे आपल्याला या ठिकाणी, 4 मिळालेलं आहे. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द क्वेश्चन नंबर 1. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 हा पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 आणि 3 एकदम सिंपल आहेत. हे आपल्या अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला 1 मार्कसाठी एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर यामध्ये आपल्याला मिड पॉईंट प्रॉपर्टी जी आपण पाहिली होती त्या प्रॉपर्टीज आपल्याला यूज करायचा आहे. मिड पॉईंट प्रॉपर्टी काय आहे, जर एखाद्या सेगमेंटला जर मिड पॉईंट असेल तर तो काय करतो, त्या दिलेल्या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट करतो. ओके, आणि लक्षात ठेवायचं नेहमी की जे कोणतीही सेगमेंट असेल, ओके, एव्हरी सेगमेंट हॅज ओनली 1 मिड पॉईंट. म्हणजे जर एक सेगमेंट असेल तर तिला फक्त एकच मिड पॉईंट असणार आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. नेक्स्ट, तर आपण क्वेश्चन नंबर 2ला स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 2मध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला, क्वेश्चन नंबर 2 दिले आहे, पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. हा जो पॉईंट M आहे, मी शॉर्टमध्ये क्वेश्चन लिहिलेला आहे, पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. इफ AB इज इक्वल टू 8 फाइंड AM. आपल्याला हे समजण्यासाठी आपण काय करूया, डायग्राम काढूया. पण डायग्राममध्ये काय करणार की M हा मिड पॉईंट आहे कोणासाठी, सेगमेंट AB. म्हणजे आपल्याला सुरुवातीला सेगमेंट AB काढावं लागेल. सपोज दॅट इज सेगमेंट AB, ही AB आहे आणि M हा काय आहे, मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट आहे म्हटल्यानंतर तो सेंटरला असेल, म्हणजे लेफ्ट साईडचं डिस्टन्स आणि राईट साईडचं डिस्टन्स हे दोन्ही कसे असणार आहेत, त्याचे सेम असणार आहेत, 2 इक्वल पार्ट होणार, कारण M हा काय आहे, मिड पॉईंट आहे. ओके, मग देअरफॉर काय म्हणता येईल या ठिकाणी, आपण ॲन्सर लिहूया. पॉईंट M अगोदर एक सेंटर लिहिता येईल, पॉईंट M इज मिड पॉईंट, हा मिड पॉईंट आहे, इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. हा काय आहे, ABचा मिड पॉईंट आहे. देअरफॉर बाय मिड पॉईंट प्रॉपर्टी, तर या ठिकाणी आपण काय करणार आहे, मिड पॉईंट प्रॉपर्टी जो आहे आपण जी पाहिली होती त्याचा यूज करणार आहे. मग मिड पॉईंट प्रॉपर्टीमध्ये आपल्याला फाइंड काय करायचं आहे, डिस्टन्स AM फाइंड करायचं आहे. मग डिस्टन्स हे प्रॉपर्टी काय सांगते, जर हे पूर्ण असेल तर मिड पॉईंटमुळे ह्याचे 2 इक्वल पार्ट होतात. म्हणजेच पूर्ण डिस्टन्स जर 8 असेल तर हा हे किती असणार आहे, हाफ असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय घेता येईल, लेंथ AM हे हाफ असेल, हाफ असणार आहे कोणापेक्षा, या पूर्ण अंतरापेक्षा, म्हणजेच ABपेक्षा हाफ असेल, लेंथ AB. देअरफॉर 1/2 इंटू लेंथ AB किती दिलेली आपल्याला, 8, 2 1 = 2, 2 4 = 8, दॅट इज लेंथ AM इज इक्वल टू काय मिळालेले आहेत आपल्याला, 4 मिळालेले आहेत. ओके, हे तुम्हाला शॉर्टमध्ये बी सॉल्व करता येईल. ओके, पण मी पूर्ण स्टेपमध्ये दिलेलं आहे हे. नेक्स्ट, दॅट वॉज क्वेश्चन नंबर 2. नाव क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3मध्ये सुद्धा आपल्याला डायग्रामच काढल्यानंतर लक्षात येईल. पण काय दिलेलं आहे क्वेश्चन, पॉईंट M इज अ मिड पॉईंट ऑफ CD. या ठिकाणी P हा CDचा मिड पॉईंट आहे. म्हणजे आपल्याला सेगमेंट काय काढावं लागेल, CD हे अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल. या ठिकाणी CD आणि या ठिकाणी मिड पॉईंट असणार आहे P. मिड पॉईंट असल्यामुळे हे 2 पार्ट इक्वल होणार आहेत, समान होणार आहेत. म्हणजे CP आणि PD हे दोन्ही पण कसे असणार आहेत, सारखेच असणार आहेत. ओके, म्हणजे या ठिकाणी पुन्हा आपल्याला लिहायचं आहे, आपल्याला दिलेलं आहे CP म्हणजेच हे दिलेलं आहे 2.5. मग हे जर 2.5 असेल तर हे सुद्धा काय होणार आहे, 2.5. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे CD म्हणजेच हे पूर्ण डिस्टन्स काढायचं आहे. मग हे 2.5 आहे, हे सुद्धा काय असणार आहे, 2.5च असणार आहे, कारण हे दोन्ही सेम पार्ट असतात. म्हणजेच टोटल जी ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे, CD मिळणार आहे. ओके, तर आपण सुरुवातीला सेंटेन्स लिहू, पॉईंट P is midpoint of segment CD. Therefore, by midpoint property काय आहे की जर ते 2 पार्ट सेम होत असतील, याच्यामुळे काय होतात, हे दोन्ही पार्ट सेम होतात. म्हणजे त्या दोघांची ॲडिशन काय मिळणार आहे, म्हणजेच आपल्याला लेंथ CD काढताना काय मिळणार आहे, आपण 2 प्रकारे काढू शकतो. एक तर काय करता येईल आपल्याला, लेंथ CP प्लस लेंथ PD, CP आणि PDची ॲडिशन करता येईल. ओके, म्हणजेच काय घेता येईल, 2.5 प्लस 2.5 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, 5. म्हणजेच लेंथ CD ही काय मिळणार आहे, 5 मिळणार आहे. किंवा दुसऱ्या मेथडनं म्हटलं तर काय करता येईल, डायरेक्टली लेंथ CD इज इक्वल टू 2 ×
सी पी असंही घेता येईल. 2 × CP म्हणजे CPची व्हॅल्यू काय आहे 2.5 असंही व्हॅल्यूनं असंही कॅल्क्युलेशनं काढता येईल. नाव लेट्स सी क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला दिलेलं आहे इफ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, BP इज इक्वल टू 2 सेंटीमीटर अँड AP इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. आणि आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, कम्पेअर द सेगमेंट. कम्पेअर म्हणजेच काय, त्यांची तुलना करा किंवा त्यांच्यामधला लहान मोठेपणा ठरवा. तर आपल्याला हा लहान मोठेपणा 2 प्रकारे ठरवता येईल. एक तर आपल्याला सुरुवातीला सर्वात मोठा आहे तो घेता येईल. म्हणजेच काय घेता येईल, AB अगोदर घेता येईल. सर्वात मोठा या ठिकाणी कोण आहे बा, AB 5 हा 2 आणि हा 3.4 म्हणजेच AB हा सर्वात अगोदर घेता येईल. म्हणजेच काय म्हणता येईल, लेंथ AB हा सर्वात मोठा आहे. कोणापेक्षा मोठा आहे, AB पेक्षा पण आपण थोडंसं लहान पाहू. लहान कोण आहे, लेंथ AP आहे. आणि सर्वात लहान कोण आहे, AP पेक्षा पण लहान कोण आहे, लेंथ BP. म्हणजे आपण सुरुवातीला काय लिहिला, सर्वात मोठा, त्यानंतर थोडा लहान, त्यानंतर आणखी लहान. तर हेच आपण उलट प्रकारे लिहिता येईल. सुरुवातीला आपण इथं मोठा लिहिला होता, तर आपण सुरुवातीला काय करू, सर्वात लहान लिहू. म्हणजे सर्वात लहान कोणता आहे, लेंथ BP. त्यापेक्षा थोडा मोठा कोण आहे, BP पेक्षा थोडा मोठा, लेंथ AP आहे. आणि लेंथ AP पेक्षा आणखी मोठा कोण आहे, लेंथ AB. आपल्याला ह्या दोन्हीपैकी एक कोणत्याही प्रकारे असं लिहिलं तरी चालेल. एक तर हे लिहू किंवा या प्रकारे ऑर आहे हे. ओके, या ठिकाणी ऑर लिहिलं तरी चालेल. म्हणजे हे किंवा हे दोन्हीपैकी कोणतंही लिहिलं. लेट्स सी द क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आणि क्वेश्चन नंबर 5मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द रेफरन्स टू द फिगर. आपल्याला ह्या फिगरचा वापर करून आपल्याला हे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत, मी क्वेश्चन बोर्डवरती लिहिलेले आहेत 7 क्वेश्चन्स. ह्या 7 क्वेश्चनचे ॲन्सर लिहायचे आहेत. तर आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं पाहू, आपण फिगर पाहू. या ठिकाणी T, S, R, P आणि Q हे पॉईंट आहेत. आणि आपल्याला यावरून क्वेश्चनचे नावं लिहायचे आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे अपोजिट रे ऑफ रे RP. अपोजिट रे म्हटले म्हणजे विरुद्ध पाहिजे, पण कशाच्या विरुद्ध पाहिजे, RP. म्हणजे R कडून P कडे चालला आहे, हा R कडून P कडे जातो आहे. तर आपल्याला RPच्या अपोजिट पाहिजे, म्हणजे R कडून या साईडला जाणार. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, आपल्याला कोणताही लिहिता येईल. एकतर RS असं नाव लिहिता येईल किंवा RT, कारण R कडून इकडे जाणार आहे. तर दोन्हीपैकी आपल्याला कोणतंही नाव चालेल. एकतर RS और काय म्हणता येईल, RT, कारण हा सुद्धा R करून T कडे म्हणजे विरुद्ध दिशेला चाललेला आहे. म्हणजेच रे RT किंवा रे RS ह्या दोन्हीपैकी कोणताही एक चालेल. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे इंटरसेक्शन. राईट द इंटरसेक्शन सेट. इंटरसेक्शन म्हणजे छेद म्हणतात त्याला. ओके, छेद संच म्हणतात. म्हणजेच हे आपल्याला पार्ट 1मध्ये फर्स्ट चॅप्टर आहे सेट्स, त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. इंटरसेक्शन म्हणजे दोघांमधला कॉमन पार्ट लिहायचा. इंटरसेक्शन म्हणजेच काय, दोघांमधला कॉमन पार्ट लिहायचा. कॉमन म्हणजेच कोणता, सामायिक असलेला, दोघांमध्ये पण सारखाच पाहिजे तो कॉमन पार्ट असं घ्यायचा. म्हणजे मी या ठिकाणी रे PQ काढतो. पहा, या ठिकाणी PQ आहे, म्हणजे P कडून Q कडे जाणारी, म्हणजे या ठिकाणी P, या ठिकाणी Q आहे. आणि दुसरी कोणती रे आहे, RP आहे, म्हणजे R कडून P कडे चालली, म्हणजे हे पूर्ण जाणारी आहे. म्हणजे या ठिकाणी मी RP काढतो. या ठिकाणी R, या ठिकाणी P, परंतु पुढे कोण येणार आहे, आणखी Q येणारच आहे ह्या RPवरती, कारण ही पुढे वाढत चाललेली आहे. असेच RP म्हणजे हे पुढे इकडे जात आहे. तर ह्यामध्ये दोघांमध्ये सारखा पार्ट कोणता आहे. ओके, तर इथं RP आहे, वरती नाही. इथं PQ आहे, इथं सुद्धा PQ आहे. म्हणजे दोघांमध्ये सारखा पार्ट कोणता आहे, तर हा PQ म्हणजे रे P पासून Q कडे. म्हणजेच आपल्याला ह्याचा आन्सर काय लिहिता येईल, रे PQ हा सारखा पार्ट आहे, म्हणजेच कॉमन पार्ट आहे. म्हणजेच इंटरसेक्शन म्हणजे छेदसंच म्हणतात त्याला. ओके, कॉमन म्हणजे सामायिक भाग असलेला दोघांमधला पाहायचा आहे. मग दोघांमध्ये कोणता भाग सेम आहे, तर या Q पासून इकडे हा दोघांमधला पार्ट सेम आहे. ओके, सिम्पल आहे सेकंड. नेक्स्ट थर्ड, युनियन सेट ऑफ रे PQ अँड QR. युनियन म्हणजे टोटल, युनियन म्हणजे सर्व मिळून येईल. युनियन म्हणजे सर्व एकत्र, त्याला संयोग म्हणतात, म्हणजे संयोग संच म्हणतात त्याला. तर मी सुरुवातीला रे PQ घेतो. PQ म्हणजेच कोणता आहे, P कडून Q कडे जाणारा. म्हणजे या ठिकाणी मी PQ रे काढतो. म्हणजे लक्षात येईल, या ठिकाणी P, या ठिकाणी Q. आणि नंतर आहे QR, Q कडून R कडे जाणारा, म्हणजे QR. या ठिकाणी आपण Q आणि R घेऊ. या साईडला R, या ठिकाणी सपोज R आहे, या ठिकाणी P आहे. तर ह्या दोघांपासून मिळून कोणता पार्ट तयार झाला आहे, इथं PQ आहे, इथं पण PQ आहे, पण दोघांमधलं मिळून पाहिजे. म्हणजे PQ, परंतु एक्स्ट्रा कुठपर्यंत, या ठिकाणी R पर्यंत आहे. म्हणजे Q पासून कुठपर्यंत आहे, R पर्यंत आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, QR. म्हणजे हा टोटल पार्ट. इथं टोटल फक्त PQच आहे, इथं तर ऑलरेडी PQ आहे, परंतु आपल्याला दोघांची ॲडिशन करायची, याच्यातला पार्ट आणि याच्यातला पार्ट. परंतु मग दोन्ही मिळून म्हणजे काय होईल, QR. म्हणजेच थर्डचा आन्सर काय होईल, रे QR. या ठिकाणी हे थर्डसाठी झालं. नेक्स्ट फोर्थसाठी, द रे ऑफ विच सेगमेंट QR इज
सबसेट. अशी रे शोधायची आपल्याला की त्याचा क्यू आर हा काय असायला पाहिजे, सबसेट असायला पाहिजे. म्हणजे क्यू आर कोणत्या ठिकाणी आहे, क्यू आर हा सबसेट असायला पाहिजे. मग हा सबसेट कोणत्या रेचा सबसेट होईल, हा जो क्यू आर आहे हे अंतर हे कोणत्या रेसाठी होईल. पहा रे जर आपण इथून इकडे घेतली, समजा हे क्यूकडून आरकडे जाणारी घेतली, क्यू आर ही रे घेतली आपण, तर त्यामध्ये हे क्यू आर येणार आहे. नंतर ह्या आरकडून क्यूकडे जाणार घेतली इकडे, तरीसुद्धा काय मिळणार आहे आपल्याला, हे क्यू आर हे त्यामध्ये अंतर येणार आहे. म्हणजे या ठिकाणी दोन अंतर होतील. एक तर असेल कोणतं, रे क्यूकडून आरकडे जाणार आहे इकडे म्हणजे क्यू आर. अँड दुसरं कोणतं असणार आहे की आपल्याला आर आणि क्यू एवढंच अंतर पाहिजे. मग आणखी कोणतं घेता येईल, तर आरकडून क्यूकडे जाणार म्हणजेच रे आर क्यू. असे दोन अंतर घेतले पाहिजे. असे दोन रे शोधायचे आहेत की त्यामध्ये काय आलं पाहिजे आपल्याला, क्यू आर ही सेगमेंट आली पाहिजे. मग अशी कोणती आहे, क्यूकडून आरकडे जाणारी एक आहे, ह्याच्यामध्ये क्यू आर आहे, आणि आरकडून क्यूकडे जाणारी आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा क्यू आर हे अंतर आहे. हे दोन रे झाले. नेक्स्ट 5 नंबर, पेअर ऑफ अपोजिट रे विथ कॉमन एंड पॉईंट आर. पेअर म्हटलं आहे म्हणजे जोडे लिहायच्यात आपल्याला, परंतु कशाच्या लिहायच्यात, अपोजिट रेच्या. आणि त्याच्यामध्ये लक्षात, त्यामध्ये अट काय आहे, विथ कॉमन एंड पॉईंट आर, की त्या दोघांचा अपोजिट जोडी लिहिताना की त्यांचा एंड पॉईंट काय असायला पाहिजे, आर असायला पाहिजे. एंड पॉईंट म्हणजे स्टार्टिंग पॉईंट. आपण सुरुवातीला पाहिलं होतं, आर हा स्टार्टिंग पॉईंट पाहिजे. समजा आर आणि पी, आर पीकडे जाणार आहे, म्हणजेच आपण काय म्हणू सुरुवातीला, रे आर पी, आरकडून पीकडे चालला. अँड पेअर लिहायची म्हणून आपण अँड वापरू. ओके, रे आर पी अँड रे दुसरी कोणती वापरणार, आता आर पीच्या विरुद्ध इकडची घ्या, रे आर एस, रे आर एस, किंवा आर क्यू आणि आर टी असंही लिहिलं तरी चालेल. मी या ठिकाणी एकच लिहिले आहे, या ठिकाणी डबल रे झालेलं आहे, आर एस. नंतर आपल्याला आणखी दुसरी एक लिहिता येईल, रे आर क्यू, रे आर क्यू अँड आर क्यू, आर क्यूच्या विरुद्ध कोण आहे इकडे, आर टी, रे आर टी. पहा या ठिकाणी आपल्याला विरुद्ध लिहिता येईल. विरुद्ध लिहिताना परंतु अट काय आहे आपल्याला, की स्टार्टिंग कुठून असली पाहिजे त्याची, एंड पॉईंट काय असला पाहिजे, आर. म्हणजे आरकडून पीकडे, आरकडून एसकडे, आरकडून क्यूकडे, आरकडून टीकडे, आणि मध्ये जोडी लिहायची म्हणून अँड हे चिन्ह वापरलेलं आहे. नेक्स्ट 2 रेज विथ कॉमन एंड पॉईंट एस. अशा 2 रेजची नावं लिहायची आहेत की त्यांच्यामध्ये त्यांचा कॉमन एंड पॉईंट काय असायला पाहिजे, एस असायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं नाही की पेअर लिहा म्हणून, आपल्याला फक्त त्यांची नावं लिहायची तर 2 रेजची. त्यांचा कॉमन एंड पॉईंट कसं काय असला पाहिजे, यस. एंड पॉईंट म्हणजे त्याची सुरुवात यसपासून पाहिजे. म्हणजे यसपासून काय करू शकतो आपण, एकतर इकडे जाणारं एस टी घेऊ शकतो, रे एस टी, किंवा आणखी काय घेता येईल, इकडे जाणारा एस आर घेता येईल, रे एस आर, किंवा आणखी काय घेता येईल, रे एस पीसुद्धा घेता येईल, रे एस पी अशा प्रकारे, किंवा एस क्यू असंही घेता येईल. आपल्याला 2 लिहायचे आहेत कोणतेही, या ठिकाणी मी 3 लिहिलेले आहेत. कोणतेही घ्यायचे आता या ठिकाणी जोडी लावायची नाही आपल्याला, या ठिकाणी जोडी होती म्हणून आपण अँड घेतलं होतं. या ठिकाणी कोणतेही 2 यसपासून स्टार्ट होणाऱ्या रेची नावं लिहायची आहेत. आणि लास्ट क्वेश्चन, इंटरसेक्शन. पुन्हा ह्याच्यामध्ये इंटरसेक्शन आला शब्द. इंटरसेक्शन म्हणजेच काय, कॉमन म्हणजे दोघांमधला सामायिक भाग. तर कोणते आहे तो, रे एस पी अँड रे एस टी, ह्या दोघांचा सामायिक भाग लिहायचा आहे म्हणजे समान भाग. रे एस टी या ठिकाणी चाललेला आहे आणि एस पी इकडे चाललेला आहे. ह्या दोघांची डायग्राम काढतो मी. या ठिकाणी एस टी हा यसपासून टीकडे चालला आहे आणि हा यसकडून पीकडे, एक झाला एस टी आणि एक एस पी म्हणजे यसकडून पीकडे जातो आहे. म्हणजे या ठिकाणी मला एस काढावं लागेल आणि या ठिकाणी पी काढावं लागेल. तर ह्या दोघांमध्ये कोणता पार्ट सेम आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. पहा या दोघांमध्ये जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला फक्त कॉमन पार्ट हाच दिसतो दोघांमध्ये. म्हणजेच काय दिसतं आपल्याला या ठिकाणी, पॉईंट यस. कारण याच्यामध्ये पण पॉईंट यस आहे, ह्याच्यामध्ये पण पॉईंट आहे. नंतर हा इकडे चालला आहे, हा तिकडे चालला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, पॉईंट यस हा काय मिळेल, इंटरसेक्शन सेट मिळेल. म्हणजे कॉमन पॉईंट मिळेल. त्याला छेदसंच म्हणतो आपण. दोघांमधला सामायिक भाग घ्यायचा. आणि युनियनमध्ये काय घेतो आपण, दोघांमधला पण होईल तेवढा भाग म्हणजे दोघांमधली टोटल. ओके, अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन नंबर 5 हा पाहिलेला आहे. सिम्पल आहे. याच्यामध्ये फक्त इंटरसेक्शन आणि युनियन ह्या दोघांचं समजून घ्यायचं आहे तेवढं.
चला तर यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 हा प्रॅक्टिस सेट 1.2 मधील लास्ट क्वेश्चन आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ फिगर. आपल्याला सांगितलेलं आहे की या डायग्रामचा यूज करून जे तुम्हाला खाली काही क्वेश्चन विचारलेले आहे त्याचे काय करायचे आपल्याला आन्सर लिहायचे आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे पॉईंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी. आपल्याला असे पॉईंटचे जोडलेले आहेत की जेणेकरून ते इक्विडिस्टन्स फ्रॉम बीपासून समान अंतरावरती आहेत, म्हणजे लेफ्ट साईडला पण आहे आणि राईट साईडला पण आहे. अशा पॉईंटचे नाव लिहायचे. तर आपण बीपासून 1, 2 ह्या डिस्टन्सवरती जर पॉईंट पाहिला 2 अंतरावरती तर कोण आहे, सी आहे. आणि बीपासून लेफ्ट साईडला जर 2 अंतरावरती पाहिलं तर 1 आणि 2 ए आहे, म्हणजेच या दोघांची जोडी लागेल. म्हणजेच आपल्याला याचा आन्सर येताना काय लिहिणार, बीपासून इक्विडिस्टन्स असणार आहे, राईट साईडला सी आहे, लेफ्ट साईडला ए आहे. म्हणजेच आपण याचा आन्सर काय लिहिणार, पॉईंट ए अँड पॉईंट सी. ओके. नंतर आता आपण या साईडला पाहू, 1, 2, 3 अंतरावरती व्ही आहे उजव्या बाजूला. लेफ्ट साईडला पाहू 1, 2, 3 वरती कोणच नाही. पुढे या उजव्या साईडला 4 अंतरावरती पाहू, 1, 2, 3, 4 अंतरावरती डी आहे. तर या साईडला पाहू 4 अंतरावरती 1, 2, 3, 4, म्हणजे या ठिकाणी पी आहे, त्या ठिकाणी डी आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, पॉईंट पी अँड पॉईंट डी हे सुद्धा कसे आहेत, इक्विडिस्टन्स पॉईंट आहेत फ्रॉम बी, म्हणजे बीपासून समान अंतरावरती आहेत. दोन्ही साईडला पाहिजे त्याच अंतरावरती, समान अंतरावरती. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, पेअर ऑफ द पॉईंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट क्यू. सेम क्वेश्चन फर्स्टसारखेच आपल्याला लिहायचे आहेत, परंतु आता हे कोणापासून सेम अंतरावरती पाहिजेत, फ्रॉम पॉईंट क्यू मीन्स हिअर. तर आता क्यूच्या आपण लेफ्ट साईडला पाहिलं तर यू आहे आणि राईट साईडला पाहिलं तर एल आहे. म्हणजेच या ठिकाणी काय मिळेल, पहिली पेअर आपल्याला पॉईंट यू अँड पॉईंट एल. ओके, ही फर्स्ट पेअर झाली. नंतर 1, 2 अंतरावरती आर आहे लेफ्ट साईडला आणि उजव्या साईडला कोण आहे, पॉईंट आर अँड उजव्या साईडला 2 अंतरावरती 1, 2 या ठिकाणी पॉईंट पी आहे. ओके, हे सेकंड नंबर क्वेश्चनसाठी, सेकंड नंबर एक्झाम्पलसाठी आहे. यानंतर आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 3 फ्रॉम द क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 3मध्ये आपल्याला फाइंड द डिस्टन्सेस म्हटलेत. काही हे 4 एक्झाम्पल दिले आहेत डिस्टन्सेसचे. तर आपल्याला यामध्ये डिस्टन्स फाइंड करायचे आहे, जे आपण प्रॅक्टिस सेट 1.1मध्ये फॉर्म केलेला आहे, सॉल्व केलेला आहे, त्या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय घेणार, त्याचे कोऑर्डिनेट्स. ओके, कोऑर्डिनेट्स ऑफ पाहणार आहोत. कोऑर्डिनेट्स ऑफ कोणासाठी येणार आहोत, सुरुवातीला यूसाठी कोऑर्डिनेट काय पहा, या ठिकाणी -4 आहे, या ठिकाणी -6, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, -5. नेक्स्ट कोऑर्डिनेट ऑफ व्हीसाठी पाहायचं आहे, व्ही कुठे आहे, या ठिकाणी 4 आहे, 6 आहे, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, 5 असणार आहे. मग या ठिकाणी ग्रेटर कोण असेल, +5 हा ग्रेटर असेल -5पेक्षा. म्हणजेच डिस्टन्स यू व्ही हे काढताना काय करणार आपण, बिगर मायनस स्मॉलर, म्हणजेच 5 मायनस +5 दॅट इज 10. म्हणजेच डिस्टन्स यू व्ही हे काय मिळालेलं आहे, या ठिकाणी 10 मिळालेलं आहे. सेकंड डिस्टन्स, सेकंड कोऑर्डिनेट्स. फर्स्ट ऑफ ऑल राईट कोऑर्डिनेट्स, म्हणजे त्यांचे निर्देशक लिहायचे आहेत आपल्याला. कोऑर्डिनेट्स ऑफ पी, कोऑर्डिनेट ऑफ पी, व्हेर इज पी, पी हिअर -2. नेक्स्ट सी इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ सी दॅट इज 4. ओके, विच नंबर इज ग्रेटर, 4 इज ग्रेटर दॅन -2. या ठिकाणी 4 हे सर्वात मोठं आहे -2पेक्षा, कारण हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. म्हणजेच आपण डिस्टन्स काढताना काय करणार, जो मोठा आहे त्यातून मायनस करणार स्मॉल, परंतु स्मॉल मायनसमध्ये आहे म्हणून तो ब्रॅकेटमध्ये मायनस घेतला, परंतु मायनस मल्टिप्लाय मायनस दॅट इज प्लस मीन्स 6. म्हणजेच डिस्टन्स पी सी हे काय मिळालेलं आहे, या ठिकाणी 6 हे मिळालेलं आहे. नेक्स्ट थर्ड वन, डिस्टन्स व्ही बी. फर्स्ट ऑफ ऑल राईट कोऑर्डिनेट्स ऑफ व्ही, व्हेर इज कोऑर्डिनेट ऑफ व्ही, हिअर दॅट इज 4, 6 मीन्स हिअर इज 5. नेक्स्ट कोऑर्डिनेट ऑफ बीसाठी कोऑर्डिनेट पाहिजे आपल्याला, बी हिअर दॅट इज 2. देअरफॉर 5 इज ग्रेटर दॅन 2. 5 हा काय आहे, 2पेक्षा ग्रेटर आहे. देअरफॉर डिस्टन्स व्ही बी इज इक्वल टू ग्रेटर मायनस स्मॉलेस्ट दॅट इज 5 - 2. देअरफॉर 3 मीन्स डिस्टन्स व्ही बी इज इक्वल टू 3. नाव लास्ट एक्झाम्पल, डिस्टन्स UL, that is first of all write coordinates of U, coordinates of U, here is U -4 -6 means here is -5. Then coordinate of L here -2 -4 that is here is -3. which coordinate is greater, -5 और -3. यातला -5 मोठा आहे का -3 मोठा आहे, -3 हा अगोदर आहे आणि नंतर -5 आहे. म्हणजे आपण जर इकडे जात राहिलो तर या ठिकाणापासून काय होणार, इथे
स्मॉलेस्ट होत जाणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी -5 हा काय आहे, स्मॉल आहे दॅन -3. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स UL फाइंड करताना आपण बिगर मायनस स्मॉलर दॅट इज -5 मीन्स -3 मायनस प्लस 5 दॅट इज one term is positive, one is negative, then subtract smaller number from the bigger that is 2 means distance UL is equal to 2. अशा टाईपचे एक्झाम्पल आपल्याला एक्झाममध्ये 2 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. ओके, अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.2 ही आज आपण कंप्लीट केलेली आहे.